आमच्या शेतात आज आलं काढणी चालू आहे, तेच पाहण्यासाठी मी आली आहे. चला तुम्हाला पण दाखवते. कधी तुम्ही आलं काढणी पाहिली आहे का? नसेल पाहिली तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कधी तुम्ही विचार केला आहे का की आलं जे आपल्या स्वयंपाकघरातलं एक महत्त्वाचा मसाला आहे आणि पारंपरिक औषधांमध्येही वापरलं जातं, ते नक्की कुठून येतं आणि कसं उगवलं जातं? आले, ज्याला जिंजर रूट म्हणूनही ओळखलं जातं, याची उत्पत्ती आपल्याच आशिया खंडात झाली आहे आणि आज आपण पाहणार आहोत त्याची आधुनिक शेती. लागवडीसाठी आलं अगदी काळजीपूर्वक छोट्या तुकड्यांमध्ये कापलं जातं आणि प्रत्येक तुकड्यात काही डोळे म्हणजेच कळ्या असतात. त्या छोट्या तुकड्यांपासून एक संपूर्ण आलं शेत तयार होतं. जवळजवळ 1 वर्षानंतर ही झाडं तयार होतात आणि मग वेळ येते ती म्हणजे काढणीची. पण हो, आलं काढताना शेतकरी खूप काळजी घेतात, मुळांना इजा होऊ नये म्हणून. आणि मग हे आलं अशा पद्धतीने पोत्यांमध्ये भरलं जातं. कापणीनंतर आलं कारखान्यात नेलं जातं. तिथे पहिलं काम म्हणजे आलं नीट धुतलं आणि सोललं जातं, जेणेकरून माती व बाहेरील अनावश्यक थर निघून जाईल. आलं स्वच्छ झाल्यानंतर शेवटी पिशव्यांमध्ये पॅक होऊन थेट मार्केटमध्ये पोहोचतं, अगदी आपल्या स्वयंपाकघरात येण्यासाठी तयार. मला असं वाटतं आलं म्हणजे फक्त मसाला नाही, तर निसर्गाची एक अनमोल देणगी आहे, जी आपल्या जेवणाला चविष्ट तर बनवतेच आणि आपल्या आरोग्याचीही काळजी घेते. तर असं आहे आलं शेतीचं रहस्य. हा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. बाय.